देतात, त्यात नवीन काय आहे बैठकांची? आणि कोणताही तिढा वगैरे नाही. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जागा किंवा अन्य गोष्टीवरून तुम्ही जो म्हणताय तिढा पेच असं काही नाही, सगळं सुरळीत आहे, दिसेल तुम्हाला. किती जागांवर एकमत झालेलं आहे? कशाला पाहिजे, कशाला पाहिजे किती जागा? आमच्या दोघांमध्ये किती जागा हा विषयच नाही आहे. हे स्वतः माननीय राज ठाकरे यांनी वरळीतल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. जागा किती आणि आकडा किती ह्याच्यामध्ये कोणीच पडत नाही. शेवटी जे काही राहणार आहे ते शिवसेना मनसे या एका कुटुंबात राहणार आहे. दादर शिवडी माहीम हे 2 दिवस बाकी आहेत. 2 तास असले, 2 तास की आवश्यकता नाही, पण कार्यकर्त्यांमध्ये कन्फ्युजन, यामुळे कार्यकर्त्यामध्ये कन्फ्युजन जे काय आहे ते काय इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या चॅनलमध्ये जाऊन ते उभे आहेत का? आम्ही कन्फ्यूज आहोत सांगायला? आमच्याकडे येतील ना. कोणी कन्फ्यूज नाही आहे. प्रत्येकाला कोणी निवडणुका लढायच्या आहेत, कोणी अर्ज भरायचे आहेत, त्या संदर्भात सूचना गेलेल्या आहेत. त्यांना एबी फॉर्म आज मिळणार आहे. भांडूप, दादर, माहीम अशा 3-4 जागांवरती तिढा, त्याच्याबद्दलचं काय असं कोणी अधिकृतपणे सांगितलंय का आमच्याकडून किंवा राजसाहेबांकडून? मला असं वाटत नाही. हे तुमचे स्पेक्युलेशन्स आहेत. दादर असेल, माहीम असेल, भांडूप असेल, विक्रोळी असेल, मुलुंड असेल, आमच्यातला विषय असेल तर आम्ही सोडवायला समर्थ आहोत ना. कार्यकर्ते असतात, दोन्ही पक्षाचे इतर काही लोक असतात, प्रत्येकाची इच्छा निवडणूक लढण्याची असते. त्यांना समजवावं लागतं की ह्या वेळेला मुंबईची लढाई ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची, अस्मितेची लढाई आहे. आणि कार्यकर्ते समजून घेत आहेत आणि चांगल्या प्रकारे चाललेलं आहे. कोणी कोणाकडे जाऊन रडत नाही आहे. दुसऱ्या बाजूला सर, काल मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आणि महायुतीच्या नेत्यांनी स्पष्ट केलं की 207 जागांवरती आमचा निर्णय झाला, 20 जागांचा हा त्यांचा आघाडीचा अधिकृतपणे कधीपर्यंत समजू शकतो? आमचं अधिकृत अनधिकृत काय नाही. ज्या दिवशी अर्ज भरण्याची शेवटचा दिवस असेल त्या दिवशी कोण कुठे लढते हे तुम्हाला कळेल. शेवटपर्यंत ही उत्सुकता आणली जाणार त्याला कशाला उत्सुकता पाहिजे? आम्हाला माहिती आहे ना आमच्या पक्षामध्ये किंवा राजसाहेबांच्या पक्षामध्ये कोणी काय करायचं आहे. दोन्ही पक्षामध्ये कमालीचा समन्वय आहे, नेत्यांमध्ये समन्वय आहे. एकमेकांशी आम्ही कधीही जाऊन चर्चा करू शकतो, बोलू शकतो. अजून काय हवं युतीमध्ये? कोणताही तणाव नाही. राष्ट्रवादी शरद पवार पक्षासोबत बोलणी चालू होती, प्रस्ताव नाही, प्रस्तावाचा प्रश्न नाही. त्यांनी आमच्याकडे ज्या जागा मागितल्या त्यापैकी बऱ्याचशा जागा आम्ही त्यांना देऊ शकलो. ते सांगतील ना, मी कशाला सांगू? जयंतराव सांगतील किंवा शशिकांतराव शिंदे सांगतील, ते सांगतील. तुम्ही म्हणाला होता काँग्रेससोबत शेवटच्या टप्प्यापर्यंत बोलणी सुरू होती. नाही बघा, मुंबई सोबत युती केलेल्याची घोषणा केलेली आहे आणि करू द्या ना. पण प्रकाश आंबेडकरांनी मान्य केलं आहे का? काँग्रेसने घोषणा केली हे बरोबर आहे, पण माननीय प्रकाश आंबेडकर यांनी ही युती मान्य केली आहे का? जर त्यांनी ती युती मनापासून स्वीकारली असेल तर प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसच्या आघाडीचं आम्ही स्वागत करू. प्रकाश आंबेडकरांसारखी ताकद जर काँग्रेसला मिळत असेल तर नक्कीच आनंद आहे. आम्ही लोकसभेला प्रयत्न केला, विधानसभेला प्रयत्न केला, पण आम्हाला यश मिळू शकलं नाही. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवानं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मुंबई ही मराठी माणसाचीच आहे हे केंद्राला आणि महाराष्ट्र द्रोह्यांना पटवून देण्यासाठी शर्त केली होती. आणि मुंबई महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला मिळण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंही मोठं योगदान आहे. त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकरांना सुद्धा ही मुंबई मराठी माणसाच्या ताब्यात राहावी असं वाटायला कोणती अडचण आहे असं मला वाटत नाही. आणि वारंवार